समर्थ शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे, अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरू रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं, वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं, यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः, वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः, ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो, यस्यान्तं न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः, पार्थो वत्सः दुग्धं गीतामृतं महत्. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. आज चैत्र अमावस्या शके 1948. आपण केनोपनिषदाचा अभ्यास करीत आहोत. केनोपनिषदाबद्दल केन या शब्दाने त्याची सुरुवात होत असल्यामुळे त्याचं नाव केनोपनिषद. ईशावास्यम इदं सर्वम. ईश पहिला शब्द आहे म्हणून ईशावास्य उपनिषद. त्याप्रमाणे पहिला जो शब्द असेल त्याप्रमाणे बऱ्याच उपनिषदांचे नावं त्याप्रमाणे ठेवलेली आहेत. आता हे जे उपनिषद आहे केनोपनिषद, मागच्या वेळेस आपण पाहिलं केन किम वर्धते, कशामुळे काय वाढतं, असे 25 एक आपण वाक्य संस्कृतमधले पाहिले. केन किम वर्धते, कशाने काय वाढतं. सत्येन धर्म, सत्याचं आचरण केलं तर धर्म हा वाढीस लागतो. आता धर्म वाढीस लागला म्हणजे धर्म काय, धर्माचं जो रक्षण करतो त्याचं रक्षण धर्म करतो. त्याच्यात सदाचारेण विश्वास, सदाचार प्रवृत्ती आपली असेल तर इतरांचा विश्वास आपल्यावर बसतो. अशा प्रकारे केन किम वर्धते. या केनोपनिषदामध्ये एकूण 4 खंड आहेत. त्यातली पहिल्या खंडामध्ये 8 श्लोक आहेत. 8 म्हणा किंवा 9 म्हणा, कारण एका श्लोकाचे 2 भागमध्येच केलेले आहेत. काही ठिकाणी 8 म्हणतात, काही ठिकाणी 9 म्हणतात. आज नेमका तोच भाग जो आहे, तिसरा मंत्र जो आहे तो आपल्याला पाहायचा आहे. काही पुस्तकांमध्ये तिसरा आणि चौथा असे 2 भाग केले आणि काही ठिकाणी तिसऱ्याचेच पूर्णपणे एकच भाग आहे. म्हणून ती संख्या 8 आणि 9च्या मध्ये आहे. छांदोग्य उपनिषद, मैत्रारण्य उपनिषद, त्यामध्ये हाच शांतिमंत्र एकच आहे. तो आधी आपण म्हणूया आणि मग आपल्या मंत्राकडे बोलूया. शांतिपाठ. ओम आप्यायन्तु ममंगानि वाक्प्राणश्चक्षुश्रोत्रम् अथो बलम् इंद्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्यां. मा ब्रह्म निराकरोत् अनिराकारणमे अस्तु तदात्मनि निरतेय. उपनिषत्सु धर्मास्ते मयी संतु ते मयी संतु. अशा प्रकारे हा शांतिपाठ आहे. याचा विचार आपण पहिल्या भागात केला. दुसऱ्या भागात आपण त्याचा फक्त उच्चार केला शांतिपाठाचा. आजसुद्धा आपण उच्चार करत आहोत. याचा अर्थ आपण यापूर्वीच पाहिलेला आहे. सर्वं ब्रह्मोपनिषदम. सगळ्या उपनिषदांमध्ये काय आहे तर ब्रह्मतत्वाचंच विवरण केलेलं आहे. आता एवढी सगळे उपनिषदं एकाच ब्रह्मतत्वाचं विवरण करतात, विवेचन करतात. याचा अर्थ ते ब्रह्मतत्व तसं सोपं नाही. अनेक प्रकारे त्याचा उच्चार केलेला आहे आणि तो उच्चार करत असताना ते ब्रह्म वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या उपनिषदांमधून समजावून सांगितलेला आहे. आता आपल्याला आज जो भाग पाहायचा तो तिसरा आणि चौथा किंवा 3, 4 आणि 5 असे पाहायचे. प्रथम खंडामध्ये ओम केनेशितं पतति प्रेषितं मनः केन प्राण प्रथम प्रैतियुक्तः.
केनेषितां वाचमिमां वदन्ति चक्षुश्रोत्रं कौ देवो युनक्ती. कोणत्या देवामुळे यांना ही प्रेरणा मिळते असा प्रश्न शेवटचा आहे. श्रोत्रम कौ देवो युनक्ती म्हणजे असा कोण आहे की जो या सगळ्या इंद्रियांना प्रेरणा देतो. असा कोण आहे जो माझ्या डोळ्यांना प्रेरणा देतो. असा कोण आहे माझ्या श्रोत्रांना माझ्या कर्णांना प्रेरणा देतो असा प्रश्न आहे. केनेषितं पतती प्रेषितं मनः. इथे दोन शब्द महत्त्वाचे आहे. ईशितं, केन ईशितं आणि प्रेषितं. ईशितं आणि प्रेषितं या दोघांचाही अर्थ स्पष्टपणे आपण लक्षात घेतला पाहिजे की यावर कोणाचं नियंत्रण आहे. ईशितं, जसं आपण ईश्वर म्हणतो, जसं आपण महाराष्ट्र शासन म्हणतो, त्या शासनाचं नियंत्रण पूर्ण या महाराष्ट्रावर आहे. केंद्र सरकारचं नियंत्रण पूर्ण भारतावर जसं आहे तसं या माझ्या मनाला कोण प्रेरणा देतं, त्याचं नियंत्रण कोण करतं, त्याचे सगळे काय म्हणतात त्याला प्रेरणा किंवा त्याला हे कार्य कर असं प्रेरणा कोण देतं. त्याच्यानंतर मन केन प्राण. माझ्यामध्ये जो प्राणाचा संचार आहे, मी झोपेत असो किंवा उठलेला असो, जागा असो, धावत असो, पळत असो, वाचत असो, काही पण माझ्याकडून कुठलीही क्रिया होत असताना माझ्या नकळत हा प्राणवायू माझ्या शरीरामध्ये प्रवेश करतो आणि मग पुन्हा काही सेकंदामध्ये तो पुन्हा शरीरातून सोडून जातो. आता जेव्हा तो सोडून जातो तेव्हा आपल्याला खात्री असते की तो पुन्हा येतो. प्राण जो आहे, जो बाहेर गेला तो आता पुन्हा येणार नाही असं होत नाही. असं केव्हा होतं? एकदाच होतं जेव्हा माणसाचा शेवट असतो तेव्हा. म्हणजे तो शेवटची घटका मोजत असतो तेव्हा गेलेला प्राण पुन्हा येत नाही. आता हा प्राण जो शब्द आहे त्या प्राण शब्दसुद्धा महत्त्व आहे. प्र अण म्हणजे त्यामध्ये गती आहे. ज्याला गती आहे तो प्राण गतिवान आहे आणि गती असल्यामुळे तो येत आणि जात हे दोन्ही गोष्टी त्याच्याकडून सहजपणे होतात. 21,000 सहस्र श्वासे जपा नेमून गेली ती अजपा. ग्रंथराज दासबोधामध्ये दशक 17 समास 5 अजपा निरूपण आहे. त्यामधलं पहिलाच ओवी जी आहे ती या प्रकारची आहे. दररोज माणसाकडून जीवाकडून 21,600 प्रकारे प्राण आत जातो आणि बाहेर येतो. आता आत जाणं काही वेळ तो आत राहतो आणि पुन्हा तो बाहेर येतो. यालाच पूरक, कुंभक आणि रेचक असं योगाच्या भाषेमध्ये म्हणतात. आता हे जे क्रिया चालू असते याचं नियंत्रण कोण करतं? लहान मूल जन्माला येतं तेव्हा त्याची हालचाल बंद असते. आपण व्हिडिओमध्ये आजकाल सगळ्या गोष्टी पाहू शकतात. प्रत्यक्षपणे सुद्धा लहानपणी मी पाहिलेलं आहे. नवीन जन्मलेलं जे मूल आहे ते रडत नाही, हालचाल करत नाही. म्हणजे त्या डॉक्टरांना काळजी वाटते आणि मग ते डॉक्टर त्याला असं खाली डोकं वर पाय करून उलटं पकडतात आणि त्याला थोडंसं हळूहळू असं थोडंसं काय म्हणतात त्याला आपण थापटतात. आता त्या थापटल्यामुळे त्याची प्रेरणा जागृत होती आणि तो हातपाय हलवायला लागतो, डोळे उघडायला लागतो. म्हणजे आता त्याच्यामध्ये प्राणाचा संचार झालेला आहे. आता या ठिकाणी म्हणलेलं आहे की हा प्राणाचा संचार सर्वप्रथम कोणी केला आणि ज्यानं प्राणाचा संचार केला. आता ग्रंथराज दासबोधामध्ये अजून एक लिहिलं आहे की या शरीराऐसे यंत्र अनेक नाही. खूप सुंदर असे ओव्या त्याचे चरण आहेत की अगदी ते काय म्हणतात त्याला फायनल म्हणजे सुप्रीम कोर्टाचं जस्टिस असल्यासारखं आहे. ते आता कोणी बदलू शकत नाही. तसं की हे कोण केलं, कोणी केलं हा प्रश्न शिष्याने विचारला आणि आता त्याचं एक एक उत्तर मिळायला लागलं. मी एका ठिकाणी मन लावून जेव्हा प्रवचन ऐकत असतो तेव्हा माझं मन बाहेरच्या ठिकाणी भरकटत असतं. आता मी जरी एका ठिकाणी शरीराने असलो, स्थूल शरीराने, तरी मन बाहेर का ओढावतं? बाहेर ज्या गोष्टीचा आवाज मला येतो तो आवाज माझ्या ओळखीचा आहे असं वाटल्याबरोबर हा तर आवाज अमक्याच आहे, मग ते आले असतील का, मग माझ्या दाराशी उभे असतील का, असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये तयार होतात. आता ही जी प्रेरणा आहे त्या आवाजाला ओळखण्याची ही माझ्या मनाला कोण देतं असे प्रश्न यामध्ये सगळे विचारलेले आहेत. आणि मग दुसऱ्या श्लोकात यामध्ये म्हणतात श्रोत्रस्य श्रोतं मनसो मनो यद वाचोह वाच सौ प्राणस्य प्राणः. चक्षुश्चक्षुर अतिमुच्च धीरा
प्रेत्यास्मान लोकान अमृता भवंती. आता इथे प्रेत शब्द वापरला आहे. प्रेत याचा अर्थ की जो गतिमान आहे, एका योनीतून दुसऱ्या योनीमध्ये जो वेगाने प्रवेश करतो. एखाद्याचा प्राण गेला म्हणजे तो या शरीरातून तो बाहेर निघाला, आता तो परत या शरीरामध्ये येणार नाही, पण त्याच्या वासनेप्रमाणे तो कोणाचा तरी दुसऱ्या शरीराचा शोध घेतो आणि त्याचा शोध झाल्याबरोबर त्याच्यामध्ये प्रवेश करून ती योनी त्याला प्राप्त होते. हा सगळा म्हणजे टेक्निकल भाग आहे त्याच्यामधला. आता इथं प्रश्न विचारला आहे की माझ्या कानाने एखादी गोष्ट मी जेव्हा ऐकतो तेव्हा ऐकणारा कोण असतो आणि ती गोष्ट मी ग्रहण करणं हे कसं शक्य आहे. आपण म्हणतो मी त्याकडे लक्ष होतं, माझं सगळं होतं, पण मला तो केव्हा आला हे दिसलंच नाही. याचा अर्थ काय? डोळ्याने माझे डोळे उघडे आहेत, डोळ्याने ते पाहण्याचं कार्य सुरू आहे, पण त्या डोळ्याच्या त्या इंद्रियाच्या बरोबर चक्षुरेंद्रियाबरोबर माझं मन एकाग्र नसल्यामुळे तो समोरचा माणूस केव्हा आला हे मला समजलंच नाही. चोर केव्हा आला आणि माझी पेटी घेऊन केव्हा पळाला हे मला समजलं नाही. म्हणजे माझं मन कुठेतरी तिसरीकडे असतं. पण जेव्हा मोठी माणसं सांग अगदी लक्ष दे बरं का, इकडे तिकडे पाहू नको आणि बरोबर लक्ष दे या गोष्टीकडे, असं म्हणल्यानंतर मात्र आपण धैर्याने आणि खूप प्रयत्नाने ते मन जे आहे ते एकाग्र करण्याचा प्रयत्न करतो. त्याला काय म्हणतात? अतिमुच्च धीरा. जो धीर आहे, जो पुरुष असा धैर्यवान आहे, तो अशा गोष्टीकडे चांगल्या प्रकारे लक्ष देतो आणि त्याचा परिणाम काय होतो? प्रेत्यास्मान लोकात अमृता भवंती. या सगळ्या लोकांमध्ये प्रेत्य म्हणजे तो जो आहे तो अमृता भवंती. त्याला या जगातलं किंवा या शरीरातल्या म्हणजे योगाने निर्माण झालेलं माझं हा जो विचार आहे, माझी इस्टेट, माझी संपत्ती, माझं घर, माझे मुलं, हे जे आहे या सगळ्यांचा विचार त्याच्यामधला निघून जातो आणि हे सगळं भगवंताचं आहे ही त्याच्यामध्ये म्हणजे खात्री होते. आणि ती जेव्हा खात्री होते आणि भगवंताच्या चरणी हा जेव्हा विलीन होतो, आपलं सगळं सर्वस्व भगवंताला अर्पण करतो, तेव्हा अमृता भवंती. त्याला अमृतत्व प्राप्त होतं. अमृतत्व म्हणजे काय? की आता त्याचा पुन्हा जन्म नाही, पुन्हा जन्ममरण या फेऱ्यामध्ये तो येत नाही. आता हे कसं होतं याच्याबद्दलचे विचार या ठिकाणी दिले, प्रश्न विचारलेले आहेत आणि प्रश्नाची उत्तरे दिलेली आहेत. आता जो तिसरा मंत्र आपल्याला पाहायचा आहे त्या तिसऱ्या मंत्रामध्ये त्याचं उत्तर देतात. आणि ग्रंथराज दासबोधामध्ये सुद्धा आधी येतं की म्हणजे कानाचा कान, डोळ्याचा डोळा, हे जे आहे शब्द वाणीची वाणी, माऊलींनी पण अशाच प्रकारे वापरलेले आहेत शब्द. आपल्या ग्रंथराज दासबोधामध्ये नातुडे मुख्य परमात्मा म्हणून करावी लागे प्रतिमा, तैसा माया योगे महिमा वर्णीन सद्गुरूचा. आता सद्गुरू रूप जे आहे तो इतकं आहे, इतकं त्याची विशाल व्याप्ती आहे की सगळीकडे सद्गुरुतत्व आहे. आता त्याच्याबद्दल सांगायचं आणि ते सांगत असताना मी आता वाणीने त्यांचं वर्णन करतो, तरी वाचा पारुशली शब्द न बोलवे पुढती. म्हणजे ती वाणीसुद्धा ज्या ठिकाणी थांबते तेव्हा त्या ब्रह्माचं क्षेत्र सुरू होतं. म्हणजे आपली जी इंद्रिय आहेत ती इंद्रिय कुठपर्यंत जाऊ शकतात की त्याच्याबद्दल त्याच्या आसपास जाऊ शकतात, पण त्याला त्याच्या आतमध्ये प्रवेश नाही. प्रत्यक्षपणे ते त्या ब्रह्माला पाहू शकत नाहीत. याच उपनिषदामध्ये खंड 3 आणि 4 यामध्ये 2 उदाहरणं खूप छान दिलेली आहेत. वायू आणि अग्नी यांचे उदाहरण खूप छान आहे. ते जेव्हा येईल तेव्हा आपण त्याचा अर्थ पाहणार आहोत. आता हा तिसरा जो मंत्र आहे, न तत्र चक्षुर्गच्छती. आता डोळे त्या परब्रह्मतत्वापर्यंत जाऊ शकत नाही. आता याचं उदाहरण काय? मीच चष्मा वापरलेला आहे, साधं उदाहरण. म्हणजे काय? चष्मा वापरल्याशिवाय मला काही अंतरावरचं सुद्धा स्पष्ट दिसत नाही. मोबाईलचा वापर करायचा असेल चष्मा लावावा लागतो, 2 शब्द वाचायचे असतील तरी चष्मा लावावा लागतो. याचा अर्थ की त्या माझ्या डोळ्यांची शक्ती आता कमी झालेली आहे. म्हणून या शांतीपाठामध्ये सुरुवातीलाच जी प्रार्थना केलेली आहे, आप्यायन्तु ममांगानी वाक् प्राणश्चक्षु श्रोत्रम अथो बलम इंद्रियाणी च सर्वाणी. हे भगवंता, मागणी केली आप्यायन्तु म्हणजे माझी जी शक्ती आहे, माझ्या इंद्रियांची जी शक्ती आहे ती नेहमी निरंतर वाढीस लागो. श्रोत्र
डोळ्याचं दिसणं थोडं थोडं कमी व्हायला लागलं, तर मग आपण ही प्रार्थना केली की माझ्या डोळ्याला आता पुन्हा चांगल्या प्रकारे दिसतो. कौसल्ययो दृश्यो पातो विश्वामित्र प्रिय श्रुती घ्राणं पातु मुखत्राता मुखम सौमित्री वत्सला. हे जे आपण रामरक्षा स्तोत्रामध्ये म्हणतो त्याचा प्रत्येकाचा अर्थ हाच आहे. कौसल्ययो दृश्यो पातू. दृश्यो म्हणजे दृष्टी, डोळे, माझे दोन्ही डोळे. आता गहन अर्थ आपण जर पाहिला तर दोन्ही डोळे, उजवा डोळा आणि डावा डोळा, या दोघांचा संबंध थेट सूर्याशी आणि चंद्राशी आहे. आता एवढा विचार तर केला तर मग ते डोळे माझे आहेत, मी माझ्या डोळ्याने पाहतो असा विचारच नाही, कारण तो चंद्र आहे, तो सूर्य आहे आणि हे भगवंताचं प्रत्यक्ष आपल्याला दिसणारं रूप आहे, जे आपण रोज पाहतो. सूर्य पाहतो, चंद्रसुद्धा पाहतो, पण ते पाहत असताना हे भगवंताचं रूप आहे हा विचारसुद्धा आपल्या मनामध्ये येत नाही. आणि म्हणून मग त्या सूर्याला नमस्कार करा, स्फूर्ती वाढे निरंतर सूर्यदर्शन घेता. आणि मग आता इथे जसं म्हणलेलं आहे की न तत्र चक्षुर गच्छती. माझ्या डोळ्यांना मी किती पाहू शकतो? एखादा मैलभर तर खूप लांब झालं, तिथलं मला काही दिसत नाही, फक्त डोंगर आहे एवढंच मला दिसतं. पण जेव्हा जवळ जातो तेव्हा ती लहान लहान गोष्टसुद्धा मला स्पष्टपणे दिसायला लागते. पण जरी ती मला स्पष्टपणे दिसली तरी ती काहीतरी त्याला मर्यादा आहे, डोळ्याला मर्यादा आहे. न वाग गच्छती. आता वाणीने मी जर त्याचं रूपाचं वर्णन करू लागलो तर ती वाणीसुद्धा कमी पडते. मग अशी म्हणण्यापुढे वाचा पौरुषरी न शब्द न बोलवे पुरती. आता इतक्या आनंद त्या ब्रह्मतत्वाशी एकरूप झाल्यावर होतो की आता मला वाणीने काही व्यक्त करता येत नाही. आत्ता पण मी वाणीने जे व्यक्त केलं ते या संसारातल्या प्रत्येक गोष्टीबद्दल मी बोललो. माझ्या मनात येणारा विचार मी स्पष्ट केला, वाणीद्वारे तो इतरांना ऐकवला. आता माझ्या वाणीला ही प्रेरणा कोण देतं? एखाद्या ठिकाणी भांडण चालू असलं आणि तिथला जो भांडणारा आहे तो जर माझ्या ओळखीचा असेल तर माझ्या वाणीला एक प्रेरणा मिळते की आता आपण न बोललेलं बरं, तेवढ्या गर्दीमधून आपण हळूच तिथून निघून गेलं पाहिजे. मग आता ही मला प्रेरणा कोण देतं? असे सगळे प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहे. नो मनो. आता वाणी, चक्षु, आता म्हणतात हे मनामुळे होतं का? तर नाही, मनामुळे सुद्धा होतं नाही. मन खूप शांत आहे, पण कोणीतरी त्या मनावर आघात केला, कोणाचा तरी परिणाम झाला आणि माझं मन भरकटलं आणि मनामध्ये राग आला आणि त्या रागापायी ज्याने तो आवाज केला त्यालाच मी मारलं. आता कोण आहे माझ्या मनाला असं भरकटवणारा? जो माझ्या मनाला असं भरकटवतो की माझ्या मनावर माझं नियंत्रण नाही, मग कोणाचं तरी नियंत्रण आहे. मग ते ज्याचं नियंत्रण आहे तो जो आहे त्याचा शोध घेणं, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये मुळाशी जाऊन विचार करण्याची शक्ती जी आहे ती माझ्या मनाला पण प्राप्त झाली पाहिजे. आता पुढचा शब्द आहे न विद्मो. विद म्हणजे जाणणे. आता त्या परब्रह्मतत्वाला जाणण्यासाठी माझ्याकडे जे काही उपकरणं आहेत, करणं म्हणजे जे काही साधनं आहेत माझ्याकडे, ती सगळी साधनं जरी मी वापरली तरी मी त्याला जाणू शकत नाही. कारण ही जी साधनं आहेत ती अशी आहेत की ती काही जरा बंद करा ते बाकीचं. न विद्मो न विजानीमो म्हणजे मी त्याला जाणू शकत नाही. आणि न विजानीमो, आता मी जे जाणलं आहे, मला जर कोणी विचारलं का हो तुम्ही एवढे सगळे साधना करता, नाम करता, तर तुम्हाला भगवंताचा साक्षात्कार झाला आहे का? असं जेव्हा म्हणतात तेव्हा फक्त एकच रामकृष्ण परमहंस आहेत जे नरेंद्राला सांगतात. नरेंद्र विचारतात तुम्ही देव पाहिला आहे का? रामकृष्ण परमहंस म्हणतात ही कालीमाता जेवढी स्पष्टपणे मी पाहतो तेवढ्या स्पष्टपणे तू सुद्धा पाहू शकशील. म्हणजे तुझ्यामध्ये सुद्धा ती शक्ती आहे, पण ती शक्ती जागृत करण्याची जो मार्ग आहे तो तू अवलंबलास तर तुझ्या वाणीने, तुझ्या कर्णाने, तुझ्या स्तोत्राने तू त्या ब्रह्मतत्वापर्यंत पोहोचू शकतोस. कारण या सगळ्या गोष्टी काहीतरी लिमिटेशनपर्यंत जाणू शकतात, पण त्याच्या पलीकडे असणारं जे तत्त्व आहे ते तत्त्व कोणतं आहे? जेव्हा भगवान रामकृष्ण परमहंसांनी सांगितलं की तुला आता कालीमातेचं कार्य करायचं आहे,
आता कालीमातेचं कार्य कोणतं आणि मी कसं करणार असं जेव्हा तू प्रश्न विचारता तेव्हा ठाकूर म्हणतात की अरे तू नाही, तुझ्याकडून ती कालीमाता हे कार्य करून घेईल. म्हणजे तुझ्याकडून ही जी प्रेरणा आहे ती प्रेरणा देणारी ती प्रत्यक्ष कालीमाता आहे, ते परब्रह्मतत्व आहे, ते तू जाणून घे. सगळे शिकागो व्याख्यानं जेव्हा आपण पाहतो तेव्हा लक्षात येतं की ती कालीमाता त्यांच्यामध्ये प्रविष्ट झाली आणि तिच्या प्रेरणेने त्यांनी इतकं छान प्रकारे 4 मिनिटाचं व्याख्यान आहे, माय सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका, 11 सप्टेंबर 1893. जे एवढं विश्वविख्यात झालं, ती प्रेरणा त्यांना कोणी दिली. आणि मग त्यांचा जेव्हा उदो व्हायला लागला तेव्हा ते म्हणतात की मी तर प्रत्यक्ष काहीच नाही केलं, त्या माझ्या सद्गुरूंनी माझ्याकडून हे सगळं करून घेतलेलं आहे. म्हणजे शिष्याच्या ठिकाणी हा भाव असावा आणि गुरुच्या ठिकाणी सगळं आपल्याजवळ जे आहे ते आपल्या शिष्याला देणं. आणि रामकृष्ण परमहंस म्हणतात, जेव्हा माझी नरेंद्राची भेट झाली तोपर्यंत मी सगळा धनवान होतो, आता तो भेटल्यानंतर त्याला मी सगळं देऊन टाकलं. आता माझी अवस्था एखाद्या भिकाऱ्यासारखी झालेली आहे. म्हणजे माझं जे काही वैभव होतं परमेश्वराला जाणण्याचं ते सगळं मी त्याला देऊन टाकलं आणि तो आता शक्तिसंपन्न झालेला आहे. आता इथे म्हणतात न विद्मो न विजानीमो. आता परब्रह्म तत्व कसं आहे हे मी दुसऱ्याला सांगू शकत नाही. गूळ कसा आहे ते वर्णन करून सांगता येत नाही. तुम्ही खा, गूळ खा आणि त्याचा प्रत्यक्ष अनुभव घ्या आणि मग तुम्हालाच तो जेव्हा आनंद येईल, आनंद मिळेल, तेव्हा तुम्हाला ते काय आहे तत्व हे तुम्हाला लक्षात येईल. आणि येथे इथं अनुशिष्यात. अनुशिष्यात म्हणजे काय की जसं आपल्याला ते सांगायचं की हे असं आहे तसं आहे, हे मला सांगण्याची शक्ती जी आहे ती त्यानंतरच येणार आहे. आता तिसरा जो मंत्र आहे, ज्या काही ग्रंथामध्ये तिसरा मंत्र अजून पुढे दिला आहे आणि काही ठिकाणी तिसऱ्या मंत्राचे 2 भाग केलेले आहेत. आता दुसरा भाग इथे सुरू होतो. आता ही जे प्रेरणा देणारे आहे ते कोण आहे? अन्यत एव तद विदिता अथो अविदिता दधी. अविदिता दधी. नंतर इति शुश्रूम पूर्वेशाम ये नस्तद व्याचचक्षिरे. विदितात म्हणजे जे आत्तापर्यंत जाणलेलं आहे. अन्यत एव म्हणजे मी ते जाणून घेईल, मला ते जाणलेलं आहे, मी ते जाणलेलं आहे असं जो म्हणतो त्याने काहीच जाणलेलं नाही. दासबोधाचे खूप पारायण झाले, आता माझे दासबोधावर मास्टरी आहे. समर्थांना काय म्हणायचं ते माझ्या लक्षात आलं असं जर कोणी म्हणत असेल तर निश्चित जाणून घ्या की त्याला काहीही समजलेलं नाही. आमचे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, एका रामनामाशिवाय मी कोणतीच गोष्ट जाणत नाही. त्यांचं पुन्हा एक वाक्य आहे, नामामध्ये योगाचे सगळे अंग आहेत. आता याचा अर्थ योग याग हे जे आहेत सगळे ते सगळं करण्याची गरज नाही. एक नाम घेतलं तरी तुम्हाला सगळं आपोआप प्राप्त होईल. तानं बाळ ज्या आईच्या कडेवर आहे त्या आईला निमंत्रण देत असताना तुम्ही येताना तुमच्या मुलाला घेऊन या असं सांगावं लागतं का? नाही सांगावं लागतं. ते मूल त्या मातेच्या बरोबर आपल्या घरी येणारच आहे. हे जसं आहे तसं परमेश्वराची कृपा जी आहे ती एकदा प्राप्त झाली की मग त्या परमेश्वराच्या आश्रयाने जे जे आहे ते सगळं आपल्याला सहजपणे प्राप्त होतो. अविदितात अधि आणि इति शुश्रूषम. आता हे जे मी सांगत आहे या ठिकाणी मंत्रात म्हणलेलं आहे शुश्रूषम, शुश्रूम म्हणजे याचा अर्थ काय की आत्तापर्यंत आम्ही या गोष्टी ऐकलेल्या आहेत. आता या ब्रह्मतत्वाबद्दल आम्ही कोणाकोणा ऐकलं? जसं 4 वेद आहेत, उपनिषद आहेत, ते सगळे आम्ही ऐकले पूर्वेशाम. म्हणजे या आमच्या परंपरेमध्ये पूर्वी जे जे ऋषीमुनी होऊन घेतले त्यांनी जो अनुभव आला तो सांगितला आणि त्यामुळे आम्हाला समजलं. आणि कसं सांगितलं ते? ये न तद व्याचचक्षिरे. त्यांनी खरं म्हणजे चांगल्या प्रकारे व्याख्या करून समजावून सांगितलेलं आहे. आता ही सगळी जे उपनिषदं आहेत 200-250 आहेत किंवा जास्त असतील, त्यामधल्या ठराविक उपनिषदांवर भगवान आदिशंकराचार्यांनी आपलं भाष्य लिहिलेलं आहे. त्या भाष्यामध्ये
वाक्यभाष्य आणि पदभाष्य असे दोन प्रकार असतात. जो मंत्र त्या उपनिषदामधला आहे त्याचं पदभाष्य आणि मग वाक्यभाष्य म्हणजे थोडं अधिक स्पष्टीकरण. पदभाष्य म्हणजे थोड्या काही शब्दामध्ये तोच भाग पुन्हा समजावून सांगितलेला आहे. या पण उपनिषदामध्ये असे त्यांची टीका आहे शंकराचार्यांची. आता ती जर आपण वाचली तर आपल्याला त्यामध्ये काही असं समजत नाही. आता आपल्याला समजत नाही याचा अर्थ शंकराचार्यांनी बरोबर लिहिलं नाही असा नाही, पण आपली बुद्धी त्या गोष्टींना समजून घेण्यासाठी कमी पडते, आपला अभ्यास कमी पडतो. त्यामुळे एकच आहे की मी माझा अभ्यास वाढवला पाहिजे आणि तो जसा जसा वाढेल तसं तसा या गोष्टी आपल्याला सहजपणे समजू लागतील. आणि म्हणून आपण सुरुवातीला म्हणतो, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे, अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरू रामदासा. समर्थांनाच विनंती की तुमचाच दासबोध तुम्ही आम्हाला समजावून सांगावा. कारण हेच आत्ता आपण जे वाचलं, न तत्र चक्षुर गच्छती. कारण माझ्या डोळ्याने मी त्या तत्वापर्यंत जाऊ शकत नाही, माझ्या कर्णाने जाऊ शकत नाही, माझ्या वाणीने जाऊ शकत नाही. एवढंच काय, पण ते मनाने सुद्धा मी ते जाणू शकत नाही. त्यामुळे भगवंता तुझी कृपा झाली तरच मला या गोष्टी समजणार आहे. व्याच चक्षुरे, की चांगल्या प्रकारे त्यांनी समजून सांगितलं. ते आपल्याला केव्हा समजेल असा तो अर्थ या ठिकाणी दिलेला आहे. म्हणून काय आपण म्हणतो, नातुडे मुख्य परमात्मा म्हणून करावी लागे प्रतिमा. आता हे सगळं निर्गुणाचं जेवढं म्हणून वर्णन आहे तेच आपण सांगितलं. ते निर्गुण तत्व असं आहे तसं आहे आपण सांगितलं. तो सगळीकडे व्यापलेला आहे, पण त्याचा अनुभव जोपर्यंत येत नाही, तो अनुभव आल्यानंतर मग म्हणतो हो मी ते जाणलेलं आहे. आणि मग म्हणून करावी लागे प्रतिमा. आता ते जर एवढं सगळं विश्वामध्ये व्यापून असेल तर त्याला त्या प्रतिमेमध्ये, त्याला ते मूर्तीमध्ये आपण काय म्हणतात त्याला, त्याचं अधिष्ठान त्या मूर्तीमध्ये आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि ते कोणाला समजतं, ते नामदेव महाराजांना समजतं. त्या कुत्र्याच्या मागे ते नुसतं भाकरी घेऊन पळतं तेव्हा हे त्याबरोबर तूपसुद्धा घेऊन त्याच्या मागे जातात. आणि आपण असतो तर ते कुत्रं आल्याबरोबर आमचा नैवेद्य सुरू आहे आणि कुत्रं मध्ये मध्ये करते म्हणून त्याला काठी मारली असते. हा फरक आहे संतांमध्ये, आपल्या विचारांमध्ये. आणि म्हणून करावी लागे प्रतिमा. तोच देव या प्रतिमेमध्ये, या मूर्तीमध्ये आहे, सगुण रूपामध्ये आपल्यासमोर आहे. आणि सगुणाचेने आधारे निर्गुण पावीचे निर्धारे. हा तर माझ्या साधनेचा क्रम आहे, माझ्या साधनेचा हा मार्ग आहे की त्या निर्गुणापर्यंत मी कसं पोचावं. आता 5 मंत्र जे आहेत याच्यानंतर असणारे, त्या 5 मंत्रामध्ये एक म्हणजे दुसरं चरण. या सगळ्या मंत्रांमध्ये दोन पहिलं चरण, दुसरं चरण. तर दुसरं चरण जे आहे ते सगळीकडे सारखंच आहे 5 मंत्रामध्ये. 4, 5, 6, 7 आणि 8 काय ते, तदेव ब्रह्म त्वं विद्धि नेदम यदिदम उपासते. तदेव ब्रह्म त्वं विद्धि, म्हणजे जे काही आम्ही सांगत आहोत तेच ब्रह्म आहे. तदेव ब्रह्म त्वं विद्धि, शिष्याला सांगतात, गुरु सांगतात. त्वं विद्धि म्हणजे तू हे जाणून घे की तेच हे ब्रह्म आहे. आणि नेदम म्हणजे न इदम यदिदम उपासते. सगळे लोक ज्याची उपासना करतात, कोणीकडे ते जातात, सत्संगामध्ये जातात आणि मग ते सांगतात त्याप्रमाणे घरी लगेच उपासना सुरू होते. आता ते जे सगळे उपासना करतात ते त्या ब्रह्मतत्वापर्यंत पोहोचू शकत नाहीत. छान एक गोष्ट आहे बा, मागे पण सांगितलं असेल, पुन्हा एकदा सांगतो. एकाच्या मनामध्ये आलं, त्याने त्या कीर्तन प्रवचनामध्ये श्रवण केलं आणि त्याला विश्वास बसला की अशी मूर्ती तुम्ही घरी आणा आणि त्यांची पूजा करत जा. आता त्याने ती मूर्ती आणली, पूजेचा सगळा विधी सांगितला, मंत्र सांगितले, सगळं सांगितलं. त्याप्रमाणे याची पूजा सुरू झाली. आता कित्येक दिवस पूजा झाली, खूप मनोभावे पूजा झाली, पण त्या पूजेचा परिणाम याला काही दिसत नव्हता. त्याने जसं सांगितलं 1 महिन्यात करा, अधिक मास आहे, हे करा म्हणजे तुम्हाला हे मिळेल ते मिळेल, असं करून ती उपासना सुरू झाली, पण याला काही त्याचा लाभ काही झाला नाही. आता याने विचार केला, आता या मूर्तीची मी उपासना करीत आहे, मी कशाचं सांगत आहे, नेदम यदिदम उपासते, न इदम यदिदम उपासते. म्हणजे सर्वसाधारण माणूस ज्याची उपासना करतो ती उपासना त्यापर्यंत पोहोचू शकत नाही.
की ते ब्रह्म त्या उपासनेने त्यांना जाणून घेता येत नाही. आता यांनी काय केलं, जी मूर्ती आणली होती दुसऱ्याच्या सांगण्याप्रमाणे, जिची तो पूजा इतके दिवस करत होता, ती मूर्ती उचलली आणि त्या देवघरामध्ये वरच्या कोनाड्यामध्ये ठेवून दिली. कारण काय, आता हे कोनाड्यामध्ये का ठेवली? कारण या मूर्तीची उपासना करा म्हणून त्यांनी सांगितलं आणि त्याचा माझ्यावर काहीच नाही परिणाम झाला, मला कोणताच अनुभव नाही आला. मग आता अनुभव येईल असं कोणीतरी मला सांगावं. दुसऱ्या प्रवचनामध्ये ऐकलं की अरे नाही, ही रामाची नाही मूर्ती पाहिजे, कृष्णाची पाहिजे, असं ऐकलं की लगेच त्याने दुसरी मूर्ती आणली, कृष्णाची आणली आणि देवघरामध्ये ती ठेवली. आता त्याची उपासना सुरू झाली. आता जेव्हा ही उपासना सुरू झाली तेव्हा त्याने विचार केला, आता वर मी जी मूर्ती ठेवली ती तर मला काही पावलेली नाही, त्याचा काहीच परिणाम माझ्यावर झालेला नाही. इष्ट जे काय आहे ते सुद्धा मला प्राप्त झाले नाही, म्हणजे त्या भगवंताची माझ्यावर कृपा नव्हती, म्हणून मी त्याला वर ठेवून दिलं बाजूला. आता ही जी नवीन आणलेल्या मूर्तीची उपासना सुरू झाली, तिथे दिवा, उदबत्ती, त्याच्यानंतर फूल, त्याचा सुगंध, हे सगळं जे आहे ते जसं जसं ते वर जातं, ऊर्ध्वं गच्छते सत्वस्था, जसा वर जातो, धूप जो आहे तो सुद्धा वर जातो. याच्या मनामध्ये आलं की वरची जी मूर्ती ती मला पावत नाही आणि तिचा परिणाम, तिच्या पूजेचा परिणाम मला पण जाणवत नाही, पण हा धूर मात्र तिच्याकडे चालला. आता हे काही बरोबर नाही असं याच्या मनात आल्याबरोबर त्याने जी मूर्ती वर ठेवली होती ती सगुण रूपामध्ये त्याच्यापुढे प्रगट झाली. कशामुळे झाली? की आत्तापर्यंत तू माझी उपासना केली, सगळं झालं, पण त्याचा परिणाम तुला दिसणार नाही. पण आज जेव्हा तू दुसऱ्या मूर्तीची उपासना करतो तेव्हा तुला लगेच लक्षात आलं की अरे याचा धूर त्या देवाकडे चालला जो मला आत्तापर्यंत प्राप्त झाला नाही. आता हा विचार तुझ्या मनामध्ये आला आणि त्याचबरोबर मी तुला हे दर्शन दिलेलं आहे. म्हणजे की परिणाम जो आहे तो काय असेल ते सांगायचं नाही, तो काय होईल त्याचा विचार करायचा नाही, पण सगळ्या ग्रंथामध्ये शेवटी फलश्रुती दिलेली असते. ती फलश्रुती कशासाठी आहे की त्या मार्गाला लोकांनी लागलं पाहिजे, म्हणून ती फलश्रुती आहे. ग्रंथराज दासबोध अभ्यासामध्ये फलश्रुती अशी काहीच नाही तसं पाहिलं तर. कारण सुरुवातीला त्यांनी सांगितलं, श्रोते प्रसूती कोण ग्रंथ काय बोलिले येतं, श्रवण केल्याने प्राप्त आहे. काय आहे? ग्रंथा नाम दासबोध, गुरु शिष्यांचा संवाद, येथ बोलिला विशद भक्ती मार्ग. आणि मना सज्जना भक्तिपंथेचे जावे, तरी श्रीहरी पावी देतो स्वभावे, असं स्पष्टपणे सांगितलं. त्यामुळे ते आपण अनुकरण करणं आणि त्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. गुरुचरित्रामध्ये पहिल्या दुसऱ्या अध्यायामध्ये ज्या ठिकाणी दीपकाचं आख्यान आहे त्यामध्ये 5-7 गोष्टी दिलेल्या आहेत. शिष्यांनी किंवा विद्यार्थ्यांनी, शिष्यांनी गुरूंकडून घेत असताना, विद्यार्थ्यांनी शिक्षकांकडून काही घेत असताना, किंवा एखाद्या रुग्णाने डॉक्टरकडून जे उपचार आपण घेतो ते घेत असताना अशा 7 गोष्टी त्यांनी दिल्या की त्यावर विश्वास आपला पाहिजे. विश्वास असेल तरच त्याचा परिणाम होणार आहे. यद वाचान अभ्युदितम येन वाग अभ्युदते. आता हा मंत्र असा आहे, यत वाचा अनभ्युदितम. याचा अर्थ काय? अनभ्युदितम म्हणजे जे वाणीच्याद्वारे सांगता येत नाही. अनअभ्युदितम. परंतु म्हणजे ते ब्रह्मतत्व काय आहे ते मला वाणीने सांगता येत नाही. मायेच्या बळे करी नसतवन, ऐसे वांछित होते मन. माया झाली लज्जाय मन, काय करू. नातडे मुख्य परमात्मा, म्हणून करावी लागे प्रथमा. तैसा माया योगे महिमा, वर्णीन सद्गुरूचा. म्हणजे वाणीने मला ते सांगता येत नाही ते झालं. यद वाचा अनभ्युदितम येन वाग अभ्युदते. म्हणजे ते ब्रह्म, त्याची उपासना, ते जर तुम्हाला वाणीने सांगता येत नाही, पण तुमच्या वाणीला जो प्रेरणा देतो ते कोण आहे? ज्याच्या प्रेरणेने ही वाणी बोलते. केनोपनिषदाचा मुख्य भाग. या वाणीला बोलण्यासाठी कोण प्रेरणा देतं? ते जे तत्व आहे ते ब्रह्मतत्व आहे. आणि मग म्हणतात एवं ही तू, म्हणजे तदेव ब्रह्मत्वं विद्धी. तेच ब्रह्मतत्व आहे हे तू जाण. आणि न इदम यदिदम उपासते. वाणीने बोलता येत नाही, पण वाणीला बोलण्याची शक्ती कोण देतं हे त्या ठिकाणचा या मंत्रामध्ये विशेष आहे. म्हणजे ज्याच्या प्रेरणेने वाणी बोलत जाते ते कोण आहे, ते कोण सांगतं, कोण त्याला प्रेरणा देतं,
हे या 4थ्या मंत्रामध्ये सांगितलेलं आहे. आता 5व्या मंत्राचा आपण विचार करू. आता हे झालं यामध्ये काय वाणी वाक झालं. आता पुढच्या ह्याच्यामध्ये आहे यन मनसा न मनोते येनाहुर मनोमतम तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदम यदिदम उपासते. म्हणजे यन मनसा न मनोते, मनोते म्हणजे मनाने समजू शकतं. मनसा म्हणजे मनाने. आता अंतःकरणाद्वारे मनाने ज्याचा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो त्याने सुद्धा ते ब्रह्मतत्व समजू शकत नाही. आणि येनाहुर मनोमतम म्हणजे ज्याच्या शक्तीने, कोणाची शक्ती आणि कोणाच्या प्रेरणेने माझं मन या ज्ञेय वस्तू जे जाणून घ्यायचे त्या वस्तूकडे माझं मन आकर्षित होतं, ते कोण आहे आणि माझं मन त्याकडे का आकर्षित होतं, हे जे आहे तो विषय ते म्हणजे ते ब्रह्मतत्व आहे. आता हे ब्रह्मतत्व कसं आहे त्याचं ते वाणीने सांगता येत नाही. अनुभव असेल तर ते बोलून दाखवता येत नाही. आणि आत्तापर्यंत ज्यांच्याकडून ऐकलं ते माझ्या कानावर पडलं पण ते मला समजत नाही. या सगळ्या गोष्टी म्हणून ज्यांनी त्याच्याबद्दल आत्तापर्यंत जे जे सांगितलेलं आहे ते स्वतः त्यापर्यंत जाऊ शकले नाही. नरेंद्राच्या मनामध्ये ही शंका होती की तुम्ही देव पाहिला आहे का. इतर त्यांचे प्रिन्सिपल होते, जे शिकवणारे होते, शिक्षक होते, त्या सगळ्यांना त्याने हाच प्रश्न विचारला पण कोणाकडूनही समाधानकारक उत्तर येऊ शकलं नाही. आणि मग शेवटी रामकृष्ण परमहंसांच्या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये फक्त 46 वर्ष म्हणजे 4च वर्ष उरले तेव्हा या दोघांची भेट झाली सन 1881मध्ये. आणि मग तेव्हा पुन्हा हा प्रश्न विचारला तेव्हा ते म्हणतात, अरे इतके वर्ष मी तुझी वाट पाहत होतो, मला जे आहे माझ्याजवळ जी शक्ती आहे ती मला तुला द्यायची आहे. बरं झालं तू आलास. मी रोज त्या झोपडीच्या बाहेर येत होतो, आज तरी तो नरेंद्र मला भेटायला येईल, आज तो मला भेटायला येईल असे म्हणून मी तुझी वाट पाहत होतो. जशी शबरीने रामाची वाट पाहिली 9व्या-10व्या वर्षी. मतंग ऋषीने त्यांना सांगितलं होतं की राम या ठिकाणी येतील आणि तू त्याचं स्वागत कर आणि राम तुझं सगळं चांगलं करतील. ती वाट पाहते. 9-10 वर्षाची ती आहे आणि आता 80-90 वर्षाची म्हातारी झाली तरी पण तिच्या मनामध्ये भाव होता की ते राम माझ्या गुरुने सांगितल्याप्रमाणे आज जरी आले नसतील तरी ते उद्या नक्कीच येतील. म्हणजे याला म्हणतात साधना. आणि अशी साधना असेल तर ते ब्रह्मतत्व समजणं काहीच अवघड नाही आणि ते सहजपणे समजेल. तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदम यदिदम उपासते. अशा प्रकारे हे 4-5 श्लोक जे आहेत त्याच्यामध्ये पुढचं चरण दुसरं चरण जे आहे ते सारखंच आहे त्या ठिकाणी. त्यामुळे त्याचं विवेचन थोडंसं थोडक्यामध्ये घेता येतं आपल्याला. आता पुढचा जो मंत्र आहे यत् चक्षुषा न पश्यति येन चक्षुंषीं पश्यति तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदम यदिदम उपासते. यत् चक्षुषा न पश्यति. जर डोळ्याचा विषय जो पाहणे आहे. आता समोर जे आहे ते पाहणं. आता डोळ्याचा तसा विषय म्हटलं तर रूप आहे. तर ते रूप डोळ्यांना दिसतं. आता ते रूप दिसल्यानंतर किंवा कोणतंही रूप दिसल्यानंतर माझे डोळे जर त्याला पाहत असतील तर माझं मन तिकडे आकर्षित होतं. तर हे मन माझं आकर्षण होणं याचा अर्थ मी मनाचा गुलाम आहे. तू मन हे माझे मी जी करी माझी या भजने आस्था धरी. माझं भजन जे आहे माझं नाम जे आहे त्याच्यावर तुझी आस्था असली पाहिजे. आणि तू तुझं मन जे आहे ते जोपर्यंत एकत्र करणार नाहीस तोपर्यंत त्याचा परिणाम तुला दिसणार नाही. यत् चक्षुषा न पश्यति. हे परब्रह्मतत्व जे आहे ते डोळ्यांना दिसत नाही. म्हणजे आपली सगळी इंद्रिय या शरीरामधले कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे सगळे जेवढे विषय आहेत सगळे जे आहेत ते सगळं त्या परब्रह्मतत्वापर्यंत पोहोचू शकत नाही. आणि म्हणून आमच्या आदिशंकराचार्यांनी जे स्तोत्र लिहिलेलं आहे ते खूप महत्त्वाचं आहे. आता या पंचमीला त्यांचा जन्मदिवस आहे. त्यांचं निर्वाण षटकम जे आहे ते सुद्धा आपण लक्षात घ्या. आत्मसाक्षात्कार काय असतो आणि अद्वैत तत्त्वज्ञान काय असतं हे सांगणारी रचना त्यांची आहे.
मनोबुद्ध्यहंकार चित्तानि नाहं न च श्रोत्रजिह्वा न च घ्राणनेत्रे न च व्योमभूमिर् न तेजो न वायुः चिदानंदरूप शिवोहम शिवोहम. मी कोण आहे? आमच्या अक्का ज्या होत्या, अक्का वेलणकर, त्यांच्या प्रवचनातून भागवतामधून त्या नेहमी तुम्हाला जर कोणी विचार तुम्ही कोण आहे, तर तुमचं पहिलं उत्तर काय असेल, मी रत्नागिरीकर, मी आमका, मी होतो, मी त्या जिल्हा परिषदेमध्ये एकदम त्यांचे मोठे ऑफिसर जे असेल त्यांचा चपराशी होतो. म्हणजे त्याचासुद्धा अभिमान आपल्या या शरीरावर आपण धारण करतो. आता मी कोण? मन बुद्धी चित्त अहंकार हे जे अंतःकरणाचं आहे ते सुद्धा मी नाही. आता कान जीभ नाक डोळे हे सगळे जे ज्ञानेंद्रिय आहेत ते सुद्धा म्हणजे मी नाही. पृथ्वी आकाश वायू हे जे पंचमहाभूते आहेत ते सुद्धा माझं स्वरूप नाही. म्हणजे माझं स्वरूप या सगळ्यांपेक्षा वेगळं आहे. पुढे म्हणतात, तर मी काय आहे? मी तर आनंद स्वरूप आहे, शुद्ध चैतन्य शिवतत्व म्हणजेच मी आहे. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम असं त्या ठिकाणी भगवान शंकराचार्यांनी निर्वाण षटकामध्ये म्हटलेलं आहे. तसंच आपण चतुश्लोकी भागवतामध्ये सुद्धा श्लोक येतो, यावानाम यथा भावो यद्रूप गुणकर्म कहा तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात. मदनुग्रहात ते माझ्या अनुग्रहाने माझं तत्त्व तुम्हाला लक्षात येणार आहे. यावानाम यथा भावो, पण तुमचा भाव शुद्ध असला पाहिजे. भाव बळे आकळे एरवी ना कळे करतळी आवळे तैसा हरी. आणि भाव होता शुद्ध, तो भाव शुद्ध झाला आणि भाव होता किंचित न्यून आपणही दुरावे. ते परब्रह्मतत्वसुद्धा आपल्यापासून दूर जातं जर आपला भाव कमी पडला तर. तसं या ठिकाणी परब्रह्मतत्वाचं वर्णन करण्यासाठी या केनोपनिषदामध्ये सगळं सांगितलं की जे इंद्रिय आहेत ते सुद्धा कमी पडतात, मन आहे ते सुद्धा कमी पडतात, वाणीने ते सांगता येत नाही, कर्णाने ते श्रवण करता येत नाही, आणि स्पर्शाने की ते असं आहे खूप मऊ आहे, मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे. बरोबर त्याचं काउंटरपार्ट आपल्या संतांनी आपल्या अभंगातून लिहून ठेवलेलं आहे. ते आपल्याला म्हणजे काय म्हणतात त्याला, जोड्या जुळवा ही जे आहे ते आपल्याला करता आलं पाहिजे. नाही तर मग आपला अभंग जो अभ्यास करतो तो वेगळा असतो, जे काही स्तोत्र वाचतो तो अभ्यास वेगळा असतो. पण तेच या ठिकाणी सांगितलेलं आहे हे आपल्या काही लक्षात येत नाही. म्हणून प्रत्येक म्हणजे कंपार्टमेंट आपण तयार करतो कारण आपलं अज्ञान असल्यामुळे. आणि अन्यथा हे सगळं एकच आहे हे ज्याला समजलं त्याच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा भेदभाव नसतो. तो सगळ्यांकडे एकाच दृष्टीने पाहतो. मग तो चोर असो किंवा श्रीमंत असो, चांगला असो नसो, कामाचा असो, कामी निकामी लोका बरे पाहे समर्थ म्हणतात. जो कामाचा आहे, जो माझ्याप्रमाणेच रामनाम घेईल आणि या रामनामातून ही सिद्धी जी प्राप्त झाली ती त्यालासुद्धा प्राप्त होईल या विचाराने जो माझं शिष्यत्व स्वीकारतो त्याच्याबरोबर मी आहेच. पण जो निकामी आहे त्या निकामी माणसालासुद्धा कसं कामाला लावायचं हे त्या संतांचं सगळं कौशल्य आहे. आणि प्रत्येक संतांच्या ठिकाणी ते जाणून असतात की आपण कोणत्या लायकीचे आहोत. पण आपण मात्र आपली लायकी त्यांच्यापेक्षा जास्त आहे अशा विचारानेच त्यांच्याकडे जातो. आता हीच आपल्याकडून चूक आहे. म्हणून आपण जर सगळ्या गोष्टी सोडून त्यांच्या ठिकाणी नम्र झाला तर नम्र झाला भूता तेणे कोंडिले अनंता एवढी योग्यता आपल्याला सहजपणे प्राप्त होते. म्हणून या ठिकाणी हा जो श्लोक आहे, यत् चक्षुषा न पश्यती येन चक्षुषीं पश्यती. डोळ्याने तो दिसत नाही पण सगळ्यांच्या डोळ्यांना प्रेरणा देणारं ही जी दृष्टी आहे ती दृष्टी कोण देतं? तदेव ब्रह्मत्वं विद्धी, तेच ते ब्रह्म आहे हे तू जाण. न इदम यदिदम उपासते. थोडा हा 6व्या मंत्रापर्यंत आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत. आता आपण थांबूया. पुढचे मंत्र जे आहेत ते पुढच्या भागामध्ये आपण घेऊया. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय श्रीराम. जय श्रीराम जय श्रीराम.